नागपूर, अमरावती, यवतमाळ, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, कराड जिल्हा सातारा, अवसारी खुर्द जिल्हा पुणे येथील तंत्र शिक्षण संस्थांच्या मध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे। पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व नमो महारोजगार मेळाव्यातून रोजगार इच्छुक युवांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत। या माध्यमातून सन 2023-24 मध्ये 95,478 उमेदवारांची नोकरीसाठी निवड झाली आहे। स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनी मुंबईत गोवंडी येथे कार्यान्वित झाली आहे। राज्याच्या ग्रामीण भागात 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे स्थापन करण्यात आली असून या केंद्रातून 15 ते 45 वयोगटातील 18,980 उमेदवार कौशल्य प्रशिक्षण घेत आहेत। विविध समाज घटकांच्यासाठी रोजगारभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम तसेच संशोधनाचे काम करण्यासाठी आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था TRTI, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था सारथी, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती, महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत इत्यादी संस्था काम करतायत। या संस्थांच्या मार्फत एकूण 2,51,393 विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख प्रशिक्षण देण्यात आले असून त्यापैकी 52,000 विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी प्राप्त झालेल्या आहेत। शाश्वत ऊर्जा, आरोग्य तसेच कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत संशोधनासाठी राज्यातील विद्यापीठ आणि संशोधक यांच्या संयुक्त विद्यमाने संशोधन व नव उपक्रम केंद्रे स्थापित करण्यात आली आहेत। त्यासाठी विद्यापीठ व शासनाकडून प्रत्येकी 50 कोटी रुपये असा 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या स्वयंरोजगार अर्थसहाय्याच्या योजनेच्यासाठी 100 कोटी रुपयाची निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग तसेच खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येत आहे। अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी देखील सन 2024-25 पासून विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे। वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 23-24 पासून डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत भरीव वाढ करून दरवर्षी 38 ते 60 हजार रुपयापर्यंत निवास भत्ता देण्यात येत आहे। इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत देखील भरीव वाढ करून दरवर्षी 38,000 ते 60,000 रुपयापर्यंत निवास भत्ता देण्यात येणार आहे। गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार विकास महामंडळामार्फत ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींच्यासाठी 82 शासकीय वसतिगृह स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। राज्यात सध्या 1 लाख लोकसंख्येमागे 84 डॉक्टर आहेत। सन 2035 पर्यंत आपल्याला 1 लाख लोकसंख्येमागे 100हून अधिक डॉक्टर करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश क्षमता वाढवणं आवश्यक आहे। त्यासाठी राज्यात विविध ठिकाणी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेची नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि 430 खाटांचे संलग्न रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। त्यात जालना, हिंगोली, धाराशिव, परभणी, नाशिक, जळगाव, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, भंडारा, गडचिरोली, सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर आणि अंबरनाथ जिल्हा ठाणे या शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे। मौजे, सावर तालुका म्हसळा, जिल्हा रायगड येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय युनानी महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यात नवीन शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ निवासी डॉक्टर
यांच्या विद्यावेतनात तसेच मानसेवी अध्यापकांच्या मानधनात देखील भरीव वाढ करण्यात आली आहे. थ्रस्ट सेक्टरमधील उद्योगांना